आपल्यासोबत शिवसेनेचे नेते भास्करराव जाधव त्याची बातचीत करणार आहे. साहेब, विटंबनेचा विषय आला, त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा विरोधकांकडून आरोप होते, कसं बघता याकडं? असं आहे की मी यापूर्वी देखील अनेक वेळा सांगितले की या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये देखील एक राजकारणामध्ये सभ्यता होती. ज्या काँग्रेसवर सकाळ संध्याकाळ आपण टीका करत होतो, आमचं देखील आयुष्य अर्ध काँग्रेसवर टीका करण्यामध्ये गेलं. परंतु जी काँग्रेसच्याकडे सभ्यता होती ती आजच्या कुठल्याही राज्यकर्त्याकडे ती सभ्यता राहिलेली नाही. त्यावेळेला काँग्रेसच्या काळात सुद्धा विरोधी पक्ष असेल, विरोधी पक्षाचा लोकप्रतिनिधी असेल, तो लोकप्रतिनिधी सुद्धा विरोधी पक्षाचा असला तरी तो जनतेचा प्रतिनिधी आहे, म्हणून त्याचा मान सन्मान करण्याची एक काँग्रेसच्याकडे सभ्यता होती. या सरकारकडे ती सभ्यता नाही आणि म्हणून सभ्यता सोडलेलेच लोक अशा पद्धतीनं एका मायेमाऊलीच्या पुतळ्याची विटंबना होते, त्याचं भांडवल करून त्यांच्याच कुटुंबियांच्यावर चिखलफेक करण्याचं काम ही मंडळी जेव्हा करते, त्यावेळेला आपल्या महाराष्ट्राच्या एकंदरीत वैचारिक पातळीचा किती अधःपतन झालेलं आहे हे या ठिकाणी आपल्या सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. खरं सांगायला गेलं तर आपण बघितलं की गेले कित्येक वर्ष काँग्रेसच्या नेत्यांचे वेगवेगळ्या प्रकारे विटंबना करणं, स्वर्गीय माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांची कशा पद्धतीनं विटंबना याच मंडळींनी केली. आज आपण बघितलं की सोनिया गांधी यांची किती यथेच्छ अशा पद्धतीची टिंगलटवाळी, त्यांची विटंबना, त्यांचे फोटो दाखवण्याचं काम या मंडळींनी खरे खोटे केलं. याच मंडळीच्या विकृत अशा प्रकारच्या डोक्यातून अशा प्रकारच्या गोष्टी निघतात, अन्यथा कोणाकडून हे असं होणार नाही. आणि म्हणून आपल्या सरकारचं हे पूर्णपणे नैतिकतेचं अधःपतन झालेलं हा त्याचं उत्तर आहे. साहेब, मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन झालं, यानंतर सरकारनं GR देखील काढला, त्यानंतर मात्र काही समाज अजून आक्रमक झाले, काहींनी तर त्याला आव्हान दिलं. या सगळ्याला कसं बघताय आपण? असं आहे की मनोज जरांगे पाटलांना या पद्धतीचं आंदोलन करायला कोणी लावलं? मनोज जरांगे पाटलांना आंदोलन करणं लावणारे कोण? मनोज जरांगे पाटलांची प्रत्येक गोष्ट आम्ही पूर्ण करू अशा पद्धतीचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून राज्याचे मुख्यमंत्री शपथ घेतात, ते कोणाचे होते? एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री मराठ्यांच्या बाजूने उभे राहतात आणि त्याच मंत्रिमंडळातील एक ज्येष्ठ मंत्री ओबीसी समाजाच्या बाजूने उभे राहतात आणि तिसरे मंत्री या दोघांना लढवणारे हे दुरून मजा बघतात. असं एकाच मंत्रिमंडळामध्ये अशा पद्धतीचे दोन वेगवेगळे विचार घेऊन जाणारे मंत्री पाहण्याचं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा वेळ आली. वास्तविक अशा गोष्टींची चर्चा ही मंत्रिमंडळामध्ये होते आणि मंत्रिमंडळामध्ये काही मतामतांतर होऊ शकतात, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही वेगवेगळे विचार असू शकतात, परंतु एकदा मंत्रिमंडळाची बैठक संपली की बाहेर येणारा निर्णय हा एकवाक्यतेचा असला पाहिजे. आणि म्हणून मनोज जरांगे पाटलांना एका बाजूला तुमच्या मागण्या मान्य करायला लावला म्हणून GR काढायचा आणि दुसऱ्या बाजूला त्याच पक्षाशी संबंधित असलेले ओबीसीचे नेते आंदोलनाला उभे करायचे, हा खेळ आता महाराष्ट्रानं खूप अनुभवला, खूप बघितलं. सुदैवानं आपल्या कोकणामध्ये यातला प्रकार काहीही नाहीये. मी आजच गुहागर तहसीलदारकडून माहिती घेतली की बाबा रे, हे जे कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय, आपल्या गुहागर तालुक्यामध्ये किती मराठा समाजानं अर्ज केलेत? एकही अर्ज केलेला नाही मराठा समाजानं की कुणबी प्रमाणपत्र मला मिळावं म्हणून. मी असंही विचारलं की तुम्ही सगळ्या नोंदी शोध घेतलात का? त्याच्यामध्ये किती अशा पद्धतीचे जुने दाखले असलेले मराठा समाजाचे लोक मिळाले? त्यांनी सांगितलं एक दाखला पूर्वी कधीतरी कुणबी समाजाच्या कुणबी समाज म्हणून घेतलेला कधीतरी तो दाखला दिसतोय, पण तो दाखला मागायला आज सगळ्यात कोणी मराठा समाजाचा माणूस आलेला नाही. मग अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाला मोर्चे काढायला कोण लावतंय? का काढतोय ओबीसी समाज मोर्चे? ज्या भागामध्ये कुठल्याही प्रकारची त्यांच्या आरक्षणावर गदाच येणार नाही तर त्यांनी मोर्चे का काढावे? कोण याच्या मागे आहे? पण त्याचबरोबर गेल्या निवडणुकीच्या अगोदर हेच सरकार, हेच मुख्यमंत्री सांगत होते की आम्ही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. मग ओबीसी समाजामध्ये नवीन 17 जाती घालण्याचं काम
यांनीच केलं. एका समाजाला सांगायचं की आम्ही तुमचं आरक्षण तुम्हाला देतो आणि त्या ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये 17 जाती दुसऱ्या आतमध्ये घुसडण्याचं काम सरकारनेच केलं. आणि म्हणून तिकडे लक्ष कोणाचं जाऊ नये म्हणून नवीन मुद्दा घ्यायचा आणि लोकांना नवीन मुद्द्याच्या विरोधात लढवत बसायचं, हे सरकारचं धोरण आहे. पण अशा पद्धतीनं आंदोलनं केली, छोटे छोटे समाज अशा पद्धतीनं आपल्याला सुद्धा आरक्षण मिळायला पाहिजे आले, असं देता येऊ शकतंय. आज मला कैलासवासी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंची प्रकर्षानं आठवण होते. 40 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की जातीला पोट असतं, पोटाला जात नसते. ज्याच्या पोटाला भूक आहे त्याला द्या, कोणाची जात पात धर्म बघून त्याला देऊ नका. आणि म्हणून ज्याला भूक आहे तो कुठल्याही समाजातला असेल, त्या भुकेला म्हणजे ज्याच्या पोटाला भूक आहे त्याला द्या. आणि म्हणून जातीला पोट असतं, पोटाला जात नसते, हे शिवसेना प्रमुखांचे उद्गार, आज 40 वर्षापूर्वीचे उद्गार मला आजच्या दिवशी आठवतात. निवडणुका येऊ लागल्या, येऊ घातल्या की नवीन मुद्दे काय ते येत असतात, आपण वारंवार काय गोष्टी सूचित करत असतात. काय वाटतं येणाऱ्या ह्या निवडणुका ज्या आहेत या पार्श्वभूमीवरती असे मुद्दे काय पेटवले जातील? 100% पेटवले जातील. हिंदू मुस्लिम कटेंगे तो बटेंगे, बटेंगे तो कटेंगे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ आपण फक्त म्हटलं की हिंदू विरुद्ध मुस्लिम, तसा याचा अर्थ नाहीये. याचा अर्थ ब्राह्मण विरुद्ध मराठा, मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध तेली तांबोळी आणखीन कोण असतील वेगवेगळे समाज, जैन असतील ख्रिश्चन असतील, ते समाज वेगवेगळे करणं, याच्याकरता बटेंगे तो कटेंगे अशा पद्धतीनं प्रत्येकाला बाटून म्हणजे वेगवेगळं करून त्यांचा अधिकार कापण्याचं काम हे सरकार नक्की करेल, एवढं मी नक्की सांगतो. धन्यवाद. कृष्णकांत साळगावकर, टीव्ही मराठी, गुहागर, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.